नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला पैसे कमवण्याचं सूत्र सांगायला आलेली नाही। आज मी तुम्हाला सांगणार आहे एक कथा, जी पैशाची नाही तर आपल्या आयुष्याच्या विचारांची आहे। आपण सगळे लहानपणापासून एकच गोष्ट शिकत आलो आहोत, चांगलं शिक्षण, चांगली नोकरी, आयुष्य सेटल होईल। आपल्यापैकी अनेकांना ते केलेही असेल। शिक्षण घेतलं, नोकरी मिळवली, पण पगार सुरू झाला, पण तरीही सुद्धा एक प्रश्न राहतोच, एवढं सगळं करूनही पैसा का पुरत नाही। महिन्याच्या सुरुवातीला पगार येतो आणि काही दिवसातच संपतो। बिल्स, EMI, खर्च, जबाबदाऱ्या आणि पुन्हा पुढच्या पगाराची वाट पाहणं। कधी कधी आपण स्वतःलाच विचारतो, मी इतकी मेहनत करतोय, मगही पुढे का जात नाही। याच प्रश्नाचं उत्तर शोधताना एक लहान मुलगा, फक्त 9 वर्षाचा, आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठा धडा शिकतो। तो मुलगा म्हणजे रॉबर्ट कियोसाकी। त्याच्या आयुष्यात 2 वडील होते। एक त्याचे खरे बाबा, जे खूप शिकलेले, प्रामाणिक आणि सुशक्तीवर विश्वास ठेवणारे, म्हणजेच त्यांचे पुअर डॅड। ते नेहमी म्हणायचे, चांगलं शिक्षण घे, चांगली नोकरी मिळव। त्यांच्यासाठी सुरक्षा म्हणजेच परमनंट जॉब, फिक्स सॅलरी, पेन्शन। पण एक गोष्ट होती, ते पैशाबद्दल नेहमी घाबरलेले असायचे। तसेच रॉबर्टचे दुसरे बाबा होते, ते म्हणजे त्याच्या मित्राचे बाबा, रिच डॅड, ज्यांच्याकडे मोठी डिग्री नव्हती, पण पैसा त्यांच्यासाठी काम करत होता। रिच डॅड म्हणजेच लेखकाच्या मित्राचे बाबा। त्यांच्या स्वतःचा बिझनेस होता, इन्व्हेस्टमेंट, ॲसेट हे सर्व होते। ते नेहमी म्हणायचे, पैशांना तुझ्यासाठी काम करायला लाव। त्यांच्यासाठी पैसा म्हणजे टूल, पॉवर, फ्रीडम। ते पैशाला घाबरत नव्हते, ते पैशाला शिकवत होते। हे पुस्तक रिच डॅड पुअर डॅड या 2 वेगवेगळ्या विचारांची कथा आहे। ही कथा आपल्याला हे शिकवते की पैसा कमी असणं ही समस्या नाही, पैशाबद्दल चुकीचा विचार करणं ही खरी समस्या आहे। आजची ही कथा ऐकल्यानंतर कदाचित तुम्ही लगेच श्रीमंत होणार नाही, पण एक गोष्ट नक्की होईल, तुमच्याकडे पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला सुरुवात होईल। तर चला तर ही कथा ऐकूया। 2 वडील होते, 2 विचार, एक आयुष्य बदलणारा धडा। लहानगा रॉबर्ट, म्हणजेच आपला ह्या बुकचे लेखक रॉबर्ट कियोसाकी। रॉबर्ट साधारण 9 वर्षाचा होता। त्याला एक गोष्ट खूप टोचायची, त्याचे काही मित्र खूप श्रीमंत होते, मोठी घरे, चांगले कपडे, खेळणी, आणि तो स्वतः मात्र मिडल क्लास आयुष्य वाढत होता। एक दिवस तो आपल्या खऱ्या बाबांकडे, म्हणजेच पुअर डॅड यांच्याकडे गेला आणि म्हणाला, बाबा, आपण श्रीमंत का नाही। पुअर डॅड थोडे हसले आणि म्हणाले, आपण श्रीमंत नाही, पण सुशिक्षित आहोत। तू मोठा हो, चांगलं शिक्षण घे, नोकरी कर, श्रीमंत आपोआप येईल। रॉबर्टला हे उत्तर पुरेसं वाटलं नाही। त्याचा एक मित्र होता, माईकच्या बाबाकडे मोठी डिग्री होती ना, ते कुठल्या मोठ्या ऑफिसमध्ये काम करायचे, पण लोक त्यांना श्रीमंत म्हणायचे। रॉबर्ट आणि माईक एक दिवस माईकच्या बाबांकडे गेले आणि विचारलं, तुम्ही आम्हाला श्रीमंत कसं व्हायचं हे शिकवाल का। माईकचे बाबा हसले, ते थेट काही शिकवायला तयार नव्हते। ते म्हणाले, उद्या सकाळी या, काम कराल का, पगार मिळेल, मग बघू। दुसऱ्या दिवशी दोघं मुलं कामाला गेले। दुकानात साफसफाई, वस्तू मांडणे, खूप कंटाळवाणं काम केले। एका आठवड्यानंतर माईकच्या बाबांनी सांगितले, आजपासून तुम्हाला पगार नाही। रॉबर्ट चिडला, तो म्हणाला, हे अन्याय आहे, तुम्ही आमच्याकडून काम करून घेतलं। माईकचे बाबा शांतपणे म्हणाले, हेच तर मी तुम्हाला शिकवतो। रॉबर्टला काहीच कळेना। खरा धडा इथे सुरू होतो। माईकचे बाबा म्हणाले, बहुतेक लोक असंच आयुष्यभर करतात, काम करतात, पगारासाठी भांडतात आणि रागवतात, पण कधी विचार करत नाहीत। ते म्हणाले, तुला पगार न मिळाल्यावर काय वाटलं। रॉबर्ट म्हणाला, राग आला, भीती वाटली। ते म्हणाले, हेच 2 भावना, राग आणि भीती, माणसाला आयुष्यभर गुलाम बनवतात। ते पुढे म्हणाले, तुला पगार हवा होता म्हणून तू विचार करणं बंद केलंस। माईकच्या बाबांकडे एक दुकान होतं। ते म्हणाले, हे दुकान बघ, हे माझ्यासाठी काम करतं, मी इथे नसतानाही पैसा येतो। ते म्हणाले, मी दुकानासाठी काम करत नाही, दुकान माझ्यासाठी काम करतं। रॉबर्टला पहिल्यांदा समजलं, पैसा माणसासाठी काम करू शकतो। तसंच पुढे आपल्या सर्वांचा घराबद्दल मोठा गैरसमज असतो। एक दिवस पुअर डॅड म्हणाले, घर घेणं म्हणजे सर्वात मोठं ॲसेट। रिच डॅड म्हणाले, घर जर तुला तुझ्या खिशातून पैसा काढत असेल तर ते लायबिलिटी आहे। रॉबर्ट गोंधळला,
माईकचे बाबा म्हणाले, लोक आधीच घर घेतात, मग आयुष्यभर EMI भरतात. त्यांचं म्हणणं असं असायचं की आधी ॲसेट घेतलं तर घर आपोआप येतं. आपण सर्व इथेच गोंधळतो. ॲसेट आणि लायबिलिटी ह्यामधील फरक आपल्याला समजत नाही. रिच डॅडचा सगळ्यात महत्त्वाचा धडा हाच होता. ॲसेट म्हणजे जे तुझ्या खिशात पैसा आणते, आणि लायबिलिटीज म्हणजे जे तुझ्या खिशातून पैसा काढते. उदाहरणार्थ, स्वतःचं घर हे इमोशनल व्हॅल्यू आहे, पण ते ॲसेट नाही जर ते पैसा देत नसेल तर. स्टॉक, बिझनेस, रेंटल प्रॉपर्टी हे सर्व ॲसेट आहे. पुअर डॅड म्हणायचे, घर घे, कार घे. रिच डॅड म्हणायचे, आधी ॲसेट घे, नंतर कार आपोआप येईल. तसेच पुढे रिच डॅड म्हणायचे, इथे बिझनेस म्हणजे दुकान नाही. नोकरी करत असतानाच तुझा पर्सनल ॲसेट कॉलम बिल्ड कर. उदाहरणार्थ SIP, स्टॉक, रेंटल इन्कम, ऑनलाईन बिझनेस, बुक, कोर्स. नोकरी ही सर्वांसाठी ठीक आहे, पण ॲसेट आपल्याला फ्रीडम देतात. आपल्या सर्वांना फायनान्शियल एज्युकेशन असणे गरजेचे आहे. स्कूलमध्ये काय शिकवतात? मॅथ्स, सायन्स, हिस्ट्री. पण पैसे कसे हाताळायचे हे कोणी शिकवत नाही. पुअर डॅड हे डिग्रीवर विश्वास ठेवतात, रिच डॅड हे फायनान्शियल इंटेलिजन्सवर विश्वास ठेवतात. आपल्या सर्वांना फेलियरची भीती असते, त्यामुळे आपण रिस्क घेत नाहीत. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन वेगळा असतो, कारण तेच आपल्या डोक्यात भरलेलं असतं. आपल्याला जे आपल्याला सांगतात त्यानुसारच आपण तसं वागत जातो. पण फेल होणं पण शिकता येतं. श्रीमंत लोक घसरणीला घाबरत नाहीत. गरीब लोक सुरक्षितता बघतात. गरीब लोक सुरुवातच करत नाहीत. ह्यामुळे रिच डॅड नेहमी म्हणायचे, वर्क टू लर्न, नॉट टू अर्न. आपण नेहमी काम काहीतरी शिकण्याच्या दृष्टिकोनातून केले पाहिजे. एका जॉबामध्ये अडकून न राहता नवीन नवीन स्किल शिकत राहिले पाहिजे. जसं की सेल्स, मार्केटिंग, लीडरशिप. ह्या गोष्टी शिकत शिकत आपण पुढे जाऊ शकतो. पगार कमी असला तरी शिकायला मिळत असेल तर जॉब व्हॅल्युएबल आहे. ह्या पुस्तकामध्ये अजून काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते मी तुम्हाला सांगते. श्रीमंत लोक आधी स्वतःला पैसे देतात. पे युअरसेल्फ फर्स्ट. साधारण माणूस काय करतो? आधी बिल भरतो, EMI देतो, खर्च करतो, उरलं तर सेव्ह करतो, पण बहुतेक वेळा उरत असतो. रिच डॅड म्हणतात, आधी इन्व्हेस्टमेंट, ॲसेट, नंतर खर्च. यामुळे माणूस जबरदस्तीने हुशार निर्णय घ्यायला लागतो. त्यामुळे तो सेव्हिंग पण करायला लागतो आणि इन्व्हेस्टमेंट पण. हे करणं फार महत्त्वाचे. आपण इथेच गोंधळतो. आपण सर्वजण पहिले पगार आले की आपले बिल्स भरण्यामध्ये पूर्ण पैसे खर्च करतो, पण इन्व्हेस्टमेंट बाजूला राहते. मग असंच करत आपण बघू पुढे हे असंच होत राहतं. तसंच पुढे टॅक्स सिस्टम बद्दल आपण बघू. टॅक्स सिस्टम हा श्रीमंतीसाठी वेगळा भाग असतो. पुअर डॅड टॅक्स भरतो, रिच डॅड टॅक्स मॅनेज करतो. रिच डॅड म्हणतात, कायदेशीररित्या टॅक्स कसा कमी करायचा हे शिका. बिझनेस ओनर आणि इन्व्हेस्टर हे टॅक्स सिस्टीम समजून वापरतात. म्हणून श्रीमंत आधी पैसा कमवतो, मग टॅक्स देतो, मग उरलेला पैसा मिळतो. तसेच सर्वच डेट वाईट नसतात. आपण लहानपणापासून ऐकतो, कर्ज घेऊ नका. पण चुकीचं कर्ज वाईट, तर योग्य कर्ज फायद्याचं असतं. जसं की कार लोन, क्रेडिट कार्ड हे बॅड डेप्टमध्ये आहेत. बिझनेस लोन, ॲसेट लोन हे गुड डेप्ट. जर ह्याचा योग्य वापर असेल तर श्रीमंत लोक कर्ज वापरतात, पण कर्जावर गुलाम होत नाहीत. त्या पैशातून ते काहीतरी अजून ॲसेट निर्माण करतात. रिच डॅड म्हणतात, संधी नसतात असं नाही, त्या दिसत नाहीत. कारण भीती, माहितीचा अभाव, आत्मविश्वासाची कमतरता. श्रीमंत लोक आधी शिकतात, मग संधी ओळखतात. गरीब लोक संधी आल्यावरही म्हणतात, हे माझ्यासाठी नाही. पैशाबद्दल बोलायला लाजू नका. पुअर डॅड नेहमी पैशाबद्दल बोलणं टाळतात, तर रिच डॅड पैशाबद्दल उघडपणे चर्चा करतात. रिच डॅड म्हणतात, आपण पैशाबद्दल बोलणार नाही तर पैसा कसा वाढणार? पैसा वाईट नाही, पैशाबद्दल अज्ञान वाईट आहे. श्रीमंत म्हणजे लक्झरी नाही, फ्रीडम आहे. हे पुस्तक सांगतं, श्रीमंती म्हणजे मोठी कार, महागडे कपडे असंच नाही. खरी श्रीमंती म्हणजे वेळेचे स्वातंत्र्य, डिसिजन घेण्याचे स्वातंत्र्य, भीतीशिवाय जगण्याचे स्वातंत्र्य. तुम्ही सुरुवात लहान करा, पण करा.
परफेक्ट वेळेची वाट पाहत बसू नका. लहान इन्व्हेस्टमेंट, लहान मिस्टेक, पण सुरुवात आज करा. आपण सर्व नेहमी असंच म्हणतो, आधी सगळं परफेक्ट होऊ दे, म्हणूनच सुरुवात करत नाही. ह्या सर्वात अडकून बसतो. आपण नेहमी परफेक्ट वेळेची वाट बघत बसतो आणि ह्यामध्येच आपला वेळ वाया जातो. पण सुरुवात केली ते हळूहळू माणूस परफेक्ट होऊनच जातो. हेच आपल्याला इथे समजत नाही. हे पुस्तक सांगतं, पैसा समस्या नाही, विचार पद्धत समस्या आहे. जो विचार बदलतो तो आयुष्य बदलू शकतो. तर मित्रांनो, ही होती रिच डॅड पुअर डॅड मधली कथा. ही कथा इथे संपते, पण खरी गोष्ट इथूनच सुरू होते. ती म्हणजे आपल्या आयुष्याची कथा. आज आपण ऐकलं की 2 वडील होते. दोघेही मेहनती होते. दोघेही आपल्या मुलांवर प्रेम करत होते. पण फरक होता विचारांचा. एक वडील म्हणत होते, सुरक्षित राहा, नोकरी करा. तर दुसरे वडील म्हणत होते, शिकत राहा, विचार करा, भीतीला सामोरे जा. ही कथा आपल्याला एकच प्रश्न विचारायला लावते, आपण नेमकं कोणत्या विचारांवर आयुष्य जगतोय? फक्त पगारासाठी, काम करणाऱ्या विचारांवर, की भविष्यातील संपत्ती तयार करणाऱ्या विचारांवर? हे पुस्तक असं कधीच म्हणत नाही की नोकरी वाईट आहे, पण हे नक्की सांगतं की फक्त नोकरीवर अवलंबून राहणे धोकादायक आहे. आणि लोक काय म्हणतील हा विचार आपल्या मागे ठेवतो. आज जर या कथेला एक तरी विचार तुमच्या मनात जर घर करून गेला असेल, तर हे पुस्तक तुमच्यासाठी यशस्वी झालं. आजपासून तुम्ही सगळं बदलाल असं नाही, पण आजपासून विचार बदलायला सुरुवात नक्की होईल. आणि लक्षात ठेवा, श्रीमंती आधी डोक्यात तयार होते, मगच ती खिशात उतरते. जर तुम्हाला अशीच सोप्या भाषेत कथा आधारित पुस्तक समजून घ्यायला आवडत असतील, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक द्या आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या डॅड सारखा विचार करता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आणखीन एका आयुष्य बदलणारा विचार घेऊन. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि शिकत राहा. धन्यवाद.